बस संस्कृतचा अ का ठो मला येत नाही. मी त्यांना म्हटलं मला संस्कृत येत नाही. ते म्हणे ती जबाबदारी माझी. करतोस काम? म्हटलं करतो. चॅलेंज अहो एक कलाकार आहे. तो चॅलेंज स्वीकारणार नाही का? मी स्वीकारलं. आनंदही झाला, पण हे काय असतं हे माहित नव्हतं. नंतर जेव्हा हळू या क्षेत्रामध्ये प्रगती होत गेली, अनेक राज्य नाट्य स्पर्धा केली आणि सलग 3 वेळा मला रौप्य पदक मिळालं. व मला त्या पारितोषिकाचं महत्त्व. नाटक हे पाठांतराचा जरी विषय असला तरी नाटक हे समजून करण्याचा विषय. काय करायचं, गिव्ह अँड टेक काय आहे, हे सगळं तुम्हाला जमलं पाहिजे. ब्लॉकेज येतात, पण ते येऊ नये यासाठी सुद्धा काहीतरी एक उपाय आहे. त्याला सरकारी वकील द्या. हे ऐकल्याबरोबर मी घाबरलोच ना, कारण सरकारी वकिलामध्ये शेवटची जी सोलोलिकी आहे ही 20 का 25 मिनिटाची आहे. बरीच पानं आहेत आणि हे कुठून पाठ करायचं. पण प्रत्येक प्रयोगात वेगवेगळं काहीतरी शिकायला मिळतं किंवा म्हणूनच तर नाटकाला प्रयोग म्हणतात. बरोबर आहे. नाटकाचा प्रयोग म्हणजे आज जे तुम्ही केलं ते उद्या तुम्ही थोडंसं वेगळं करू शकता, पण शब्द कसे मोत्यासारखे पाहिजे. असा पडला की टन 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 करत गेला पाहिजे. खणखणीत शब्द पाहिजेत. त्यासाठी भाषा शुद्धी फार महत्वाची. इथे समोरचा प्रेक्षक तिकीट काढून आलेला आहे, त्यांनी काही पैसे लावले आणि तिथे जर तुम्ही कॅज्युअल अप्रोच ठेवला, तुम्ही चुकलात, ते मान्य नाही. त्यामुळे कमर्शियल नाटकामध्ये चुका अपेक्षित. प्रायोगिकमध्ये बॅकड्रॉपवरती सुद्धा नाटक चालतं, 2 खुर्च्यांवरती पण नाटक चालतं, कारण तो विषय तसा असतो. कमर्शियलमध्ये त्याला व्यवस्थित पैसे लावले गेलेले असतात. त्याची भव्यता ही प्रेक्षकांना दिसावी यासाठी प्रयत्न केलेले असतात. त्याचा आनंद घेता येतो. म्हणून कमर्शियल नाटक आणि प्रायोगिक नाटक ह्याच्यामध्ये हा एक मूलभूत फरक आहे. म्हटलं हे मान्य नाही, तुम्ही जे वाचलं आणि वाचायचे पण पैसे मिळत आहेत, त्या बात आहे. आणि मग त्यानंतर या नवीन क्षेत्राकडे माझी शोध मोहीम सुरू झाली. असा जर कलाकार म्हणाला ना की नाही मी फक्त पिक्चरच करणार, मी हे नाही, तसं नाही. कलाकार हा खूप फ्लेक्झिबल पाहिजे. मी अनभिषिक्त सम्राट आहे या क्षेत्रात. तुम्हाला रिप्लेस करणार कोणीतरी असेल, पण तुमचा जर स्वभाव सगळ्यांना घेऊन जाणार असेल तर या रिप्लेसमेंटच्या युगामध्ये सुद्धा तुमची आठवण काढली जाते. हे 2 माध्यमं जे आहेत, हिंदी आणि मराठी, खरं तर ह्यांचं कंपॅरिझन करू नये. त्या लेवलला त्या लेवलला ते व्यवस्थित त्यांचं काम करतायत. नमस्कार मित्रांनो, मी संदीप इनामके, चित्रपट कला दिग्दर्शक. आपल्या या कलाप्रबंधी कार्यक्रमात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण भेटणार आहोत एक प्रसिद्ध सिने अभिनेते, सूत्रसंचालक आणि व्हॉइस आर्टिस्ट. अन्वयजी बेंद्रे यांना. सर नमस्कार. आपलं कलाप्रबंधी या कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत आहे. मी तुमच्यासोबत भरपूर काम केलंय. हो. आणि सासवड असेल, पुणे असेल, गणेश उत्सव असतील. मग तुम्हाला सांगतो मित्रांनो, चित्रपट असो, मालिका असो किंवा बऱ्याच वेळा आकाशवाणीच्या जाहिराती असो किंवा गणेश उत्सव, नवरात्र उत्सव किंवा राजकीय, आपण बऱ्याच वेळा काही जाहिराती पाहतो किंवा प्रमोशनच्या राजकीय लोकांच्या जरा बऱ्याचशा काही ॲड असतात. त्याच्यामध्ये सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळालेला आहे. तर आपण खास जाणून घेऊयात अन्वयजी बेंद्रे यांची खास मुलाखत. अन्वयजी, खरं तर नेहमी प्रश्न जो असतो की आपण या प्रवासाची सुरुवात नक्की कधी झाली आपली आणि तुम्ही या क्षेत्रामध्ये कसं आलात? या क्षेत्रामध्ये येण्यामागचं मूळ कारण, कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्ही जेव्हा जाता ना तेव्हा तुम्हाला एक धक्का लागतो. तसा मला सुद्धा मिळाला. म्हणजे मी नोकरीच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरमध्ये होतो. त्यावेळेस मला असं कळलं की इथे मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये नाट्यशास्त्र विभाग आहे आणि तिथे पदवी पदविका अभ्यासक्रम चालतात. पहिल्यापासूनच मला या क्षेत्राची ओढ होती, कारण आमच्या घरामध्येच कला होती. माझी आई स्वतः उत्तम नाटकातून कामं करायची. तो गुण आमच्यातही आला होता. मग मी त्या युनिव्हर्सिटीमध्ये गेलो, तिथे ॲडमिशन घेतली. मूळ उद्देश असा होता की काही ओळखी होतील, जेणेकरून आपल्याला कुठेतरी काम मिळेल. एक हा प्रत्येकाचाच तो गुण असतो ना स्टार्टिंगला, की ओळखी व्हाव्यात म्हणजे मला काम मिळेल. तसा मग मी त्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतली. त्यावेळेस आत्ताचे अनेक दिग्गज कलाकार माझ्याबरोबर शिकत होते. म्हणजे मकरंजी अनासपुरे, प्रतीक्षा लोणकर, वर्षाताई, हे सगळे त्यावेळेस होते.
यांच्याबरोबर तेव्हा जे इंटरॅक्शन झालं आणि असं वाटलं की आपल्याला सुद्धा चान्स मिळेल. तो कोर्स झाला. कोर्स झाल्यानंतर मी पुण्यात आलो. पुण्यात आल्यानंतर इकडे जा, तिकडे जा, ह्यांना भेट, त्यांना भेट, पण काही डाळ शिजत नव्हती. असं करता करता साधारण 1996ला एका व्यक्तीच्या बरोबर परिचय झाला आणि त्यांनी सांगितलं की दूरदर्शनसाठी, तेव्हा दूरदर्शन होतं, दूरदर्शनसाठी एक मालिका करतोय, त्यात तुम्ही काम कराल का? तर म्हटलं अवश्य करीन. अरे म्हटलं एक मांगे दो मिल गए, क्या बात है. गेलो, ऑडिशन वगैरे दिली. ऑडिशन हा प्रकार सुद्धा तेव्हा कळला. ऑडिशन दिली आणि सिलेक्ट झालो. सिलेक्ट झाल्यानंतर आम्ही ती मालिका करायला घेतली. पण थोडं दुर्दैव आढळलं. अच्छा. 2-3 एपिसोड झाले आणि बरं. बंद पडली. पण अनुभव आला. हो. कॅमेरा कसा असतो, दिग्दर्शकच्या कमांड्स काय असतात, हे सगळं मला त्याच्यात कळालं. नक्की. असं. सर आता 1978च्या राज्य नाट्य स्पर्धेपासून आजपर्यंत जो प्रवास पाहताना हो. सर्वात मोठा टर्निंग पॉइंट नक्की कोणता होता? सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट, एखाद्या कलाकाराला जर सशक्त व्हायचं असेल तर आधी स्टेज केलं पाहिजे. नाटकाला पर्याय नाही. कारण नाटक तुम्हाला सगळं काही शिकवतं. बोलायचं कसं, अभिनय करायचं कसं, चेहऱ्याचे हावभाव कसे ठेवायचे, हे सगळं तुम्हाला नाटक शिकवतं. का? कारण नाटक हे फक्त पहिल्या रांगेसाठी नाहीये. नाटक हे शेवटच्या रांगेसाठी आहे. त्यामुळे तुम्हाला एक्सप्रेशन्स डेव्हलप करायला जो काही वाव मिळतो, जे काही शिकायला मिळतं, ते नाटकातून शिकायला मिळतं. ती एनर्जी शेवटपर्यंत टिकून अगदी. म्हणजे आम्हाला आमचे डिरेक्टर सांगायचे ना, अन्वय असं नाही हसायचं, असं हास, म्हणजे शेवटच्याला पण कळेल. बरोबर. या छोट्या छोट्या गोष्टीतून मग स्टेजवरती कलाकार डेव्हलप होतो, घडतो. आणि मग या माध्यमांमध्ये आता कॅमेरा असतो, कॅमेरा अगदी बारीक बारीक गोष्टी टिपतो. तिथे तुम्हाला एवढं लावून नाही केलं तरी चालतं, पण स्टेज तुम्हाला ते सगळं शिकवतं. स्टेज पण तुम्हाला कव्हर करायचं असतं. आणि हा जो अभिनयातला जिवंतपणा असतो ना, हे स्टेज तुम्हाला शिकवतं. नक्की. सर 1979च्या संस्कृत राज्य नाट्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळायचा अनुभव कसा होता? त्या क्षणी तुमच्या आयुष्याला एक वेगळं वळण खरं तर मिळालं, एक कलाटणी मिळाली. हो. त्याविषयी काय सांगा? आता तेव्हा मी MSc करत होतो. बरं. आणि आमचे जे ओळखीचे होते जळूकर वैद्य, त्यांनी मला विचारलं की तू नाटकात काम करशील का? नाटकात काम करशील का म्हणतात, मी काय नाही म्हणणार आहे का? म्हटलं हो. दुसऱ्या क्षणाला माझी पाचावर धारण बसली. कारण ते म्हणे नाटक संस्कृतमध्ये. बस संस्कृतचा का ठो मला येत नाही. मी त्यांना म्हटलं मला संस्कृत येत नाही. ते म्हणे ती जबाबदारी माझी, करतोस काम? म्हटलं करतो. चॅलेंज, एक कलाकार आहे, तो चॅलेंज स्वीकारणार नाही का? मी स्वीकारलं. 3 दिवसच तालीम केली मी. आणि गाडीच्या प्रवासामध्ये ते नाटक पाठ केलं. 1900 मला वाटतं 76 का 78 ह्यामध्ये तो प्रयोग झाला. भरतनाट्य मंदिर पुणे इथे नाटक झालं. राज्य नाट्य स्पर्धा काय असते हे काय मला माहित नव्हतं, पण एक ती स्पर्धा असते, त्याच्यामध्ये मी सहभाग घेतला. या निमित्तानं निकाल लागला आणि मला महाराष्ट्र शासनाचं रौप्य पदक त्या ह्याच्यामध्ये जाहीर झालं. आनंदही झाला, पण हे काय असतं हे माहित नव्हतं. नंतर जेव्हा हळूहळू त्या क्षेत्रामध्ये प्रगती होत गेली, अनेक राज्य नाट्य स्पर्धा केले आणि सलग 3 वेळा मला रौप्य पदक मिळालं. मग मला त्या पारितोषिकाचं महत्व, की हे का असतं, चला आपल्याला काहीतरी करता येतंय, लोकांना आपला अभिनय आवडतोय, हीच पावती असते. आणि तसा तो नाटकातला प्रवास सुरू झाला. राज्य नाट्य स्पर्धेमध्ये काम करताना वेगवेगळे संघर्ष येतात आणि एक आठवणी बऱ्याच दडलेल्या असतात. मग एखादी ताजी आठवण किंवा यार संदीप की ह्या गोष्टीत मला ही आठवण खूप महत्वाची किंवा एक घटना महत्वाची आहे. एक राज्य नाट्य स्पर्धेचं नाटक होतं. त्यावेळेस 5-5, 6-6 महिने तालमी चालायच्या आणि आमचे डिरेक्टर होते खारवे सर. त्यांच्याबरोबर आमचं माणूस अतिशय बारीक बारीक गोष्टींवरती लक्ष घालणारी ती व्यक्ती होती. आम्ही तालमी केल्या व्यवस्थित. नाटकांचा विशेष अनुभव नव्हता मला आणि दिला होता मला डायरेक्ट मेन रोल. आम्ही 6 महिने कच्चून तालमी केल्या आणि ज्या दिवशी हे नाटक रंगमंचावरती जाणार होतं, त्यावेळेस आम्ही पूर्ण तयारीत होतो, फुल कॉन्फिडन्स की बक्षीस आपणच मारणार. पडदा उघडला. इतके प्रेक्षक बघायची सवय नव्हती.
खच्चून हॉल भरला होता बरोबर. आणि हे सगळे प्रेक्षक पाहिल्यानंतर माझ्या पायातले त्राणच हो. गेले. पटकन खाली बसलो. वाक्य विसरलो. हां, हां. कसं बसं स्वतःला सावरलं. बरोबर, काहीतरी आडवं-तिडवं तिथे बोलून तो सीन जरा रिकव्हर केला बरोबर. आणि पुढे ते नाटक झालं. पण मला तेव्हा एक गोष्ट कळली. नाटक हे पाठांतराचा जरी विषय असला, हां, तरी हां. नाटक हे समजून करण्याचा विषय आहे. बरोबर आहे. काय करायचंय? गिव्ह अँड टेक काय आहे? हं, हं. हे सगळं तुम्हाला जमलं पाहिजे. बरोबर. ब्लॉकेज येतात, पण ते येऊ नये यासाठी सुद्धा काहीतरी एक उपाय आहे. मग ते नाटक सर्वांगाने जेव्हा तुम्ही करता, तेव्हा तुम्हाला त्यातनं काही मार्ग मिळतात. Yes. आणि मग त्या नाटकाने मला हे शिकवलं, की खूप एक्साईट नाही व्हायचं. हो, हो. तुमचा रोल आहे, तुमच्या समोरचं पात्र आहे, गिव्ह अँड टेक करा, व्यवस्थित नाटक होईल आणि मेंदू शांत ठेवा. स्थिर ठेवा तिथे. बास. त्या विषयाशी निगडीत हां, असं. की आजूबाजूची परिस्थिती बऱ्याच वेळा सांभाळून घ्यावी लागते. घ्यावी लागते. करेक्ट आहे. हं, 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 हं. म्हणजे मी तो मी नवेसे नाटक करत असताना सुद्धा खूप म्हणजे त्या नाटकाने तर मला बरंच काही शिकवलं. म्हणजे मी खरंच उपकार मानेन त्या नाटकाचे. पंत होते म्हणजे प्रभाकर पणशीकर Yes, yes, yes. आणि आमचा पहिला प्रयोग होता तो मी नवेचा बरोबर. शिवाजी मंदिरला. हं, हं. पहिला नाही, दुसरा का तिसरा प्रयोग होता शिवाजी मंदिरला. हं, हं, हं. पहिला ॲज युज्युअल सांगली हं, हं. प्रयोग झाला. मी तेव्हा जज करत होतो. नाटक सुरू झालं, नाटक संपलं. दिग्गज लोकं समोर बसली होती. बरोबर. मी कूल होतो, कारण मला जे काही करायचं होतं ते वाचूनच दाखवायचं होतं. हो, हो. त्यामुळे मला काही टेन्शन नव्हतं त्या नाटकाचं. पंतांनी बोलवलं. पंत मला म्हणाले, "जज का करतोयस?" म्हणलो, "मी कसं ठरवणार?" बरोबर. हां. डिरेक्टरने सांगितलं तसं. Yes, yes. डिरेक्टरला बोलवलं. "याला सरकारी वकील द्या." हं, हं, हं. हे ऐकल्याबरोबर वाह! मी घाबरलोच ना. कारण सरकारी वकिलामध्ये शेवटची जी सॉलोलिकी आहे, ती अहो 20 का 25 मिनिटाची आहे. बरीच पानं आहेत हां. आणि हे कुठून पाठ करायचं? ऐनवेळी मी पंताला म्हणलं, "पंत हे मला शक्य नाही." असले भडकले माझ्यावरती. हां. एक नाटक कलाकार असून तू मला शक्य नाही असं म्हणतोस? बरोबर. हे हेच करायचं. आणि विजय जोशी आमचे म्हणजे श्रींची इच्छा हो, हो. त्यातनं हे नाटक आलं होतं. विजय, याला सरकारी वकील, बरोबर. दुसरा हा रोल करणार नाही. ते म्हणतील म्हणजे शेवटी अहो, ओके. झालं बाबा, लागलो तयारीला. हां. आणि त्याची नाट्य देवतेची कृपा म्हणेन मी, हो, हो. की इतका अवघड रोल घेऊन हं, हं. 265 प्रयोग केले त्याचे. वाह! पण या 265 प्रयोगामध्ये दरवेळेस असं वाटायचं, की आता थोड्या वेळाने तो सीन येणार आहे. अच्छा. आता थोड्या वेळाने तो सीन येणार आहे. हां, हां. आणि अत्र्यांचं लिखाण वाह, त्याच्यामध्ये तुमचे शब्द नाही चालत. नाही बरोबर आहे. कारण ते बॅलन्स आहेत सगळे. हं, हं, हं. तिथे चुकूनही तुम्ही तुमचा शब्द जर टाकला, हं. तर अख्खा सीन बिघडतो. बरोबर. त्याचा अनुभव मी घेतलेला आहे. त्यामुळे अत्र्यांचीच भाषा बोलायची. त्यामुळे पाठांतर चोख पाहिजे आणि दरवेळेस ती धास्ती असायची, काही चुकतंय का? काही चुकतंय का? पण पण प्रत्येक प्रयोगात वेगवेगळं काहीतरी शिकायला मिळतं किंवा म्हणूनच तर नाटकाला हां, प्रयोग म्हणतात ना. बरोबर आहे. हं, हं, हं. नाटकाचा प्रयोग म्हणजे आज जे तुम्ही केलं, हां, उद्या ते उद्या तुम्ही थोडंसं वेगळं करू शकता. हो, हो. तुम्ही विचार करता, की अरे हा अजून चांगला करण्यासाठी मी काय करू? बरोबर. त्यामुळे हे प्रयोग आहेत. अणुवाडे ते हां, अगदी तुम्ही 1000 जरी प्रयोग केले ना, तरी तो प्रयोगच आहे. दरवेळेस तुम्ही काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करता. कारण ही कलाकार आणि प्रेक्षक ही जी नाळ झालेली असते ना, येस, येस, येस. त्याचं आहे. नक्की, नक्की. हां. दुसरं की दिग्दर्शक रमेश सरणे असतील होय. किंवा दिलीप वेंगुर्लेकर आहेत, हं. मेघना वैद्य आहेत. हो. यांच्याकडून तुम्हाला नेमकं काय शिकायला मिळालं? अहो, हे दिग्गज भरपूर. मंडळी. म्हणजे माझ्या भाग्यामध्ये ही 3 लोकं होती. त्यामुळे माझा आजपर्यंतचा प्रवास सुखकर झाला असं मी म्हणेन. बरोबर. रमेश सरणे स्टेजवरती कसं वापरायचं अच्छा. हं. याचा मास्टर होते ते. हं, हं, हं. साधा माणूस, नोकरी करायचे. पण दिग्दर्शन अतिशय उत्तम. स्टेजचा वापर कसा कलाकारांनी करावा. काय होतं बऱ्याच वेळा तुम्ही इकडे उभे असता, तिकडे जायचंय, हं. फार कन्फ्यूज होतं, कसं जाऊ, काय जाऊ, बऱ्याच काही-काही गोष्टी असतात. बरोबर. मग हाताचं काय करू, कसं, या सगळ्या टेक्निकल गोष्टी त्यांनी मला शिकवल्या. वाह! रिकामा उभा आहेस ना, काय करायचं? इकडून तिकडे जायचं ना, कसं जायचं? हं, हं, हं. या प्राथमिक धडे होते माझ्यासाठी, बरं. पण त्यामुळे खूप फायदा झाला. अच्छा. दिलीप वेंगुर्लेकर म्हणजे प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशनचे डिरेक्टर. मेघना वैद्यसुद्धा त्याच संस्थेमधल्या. दिलीपजींचं एकच होतं, हं. पाठांतर. हां. तुम्ही नाटक पाठ करा, समजून करा. हं, हं, हं. तुमचं पाठ झालं म्हणून करू नका. हां, हां. पाठांतर करताना त्या भावना, बरोबर. हा प्रसंग का घडतोय ते समजून घ्या हं. आणि तुम्हाला काय देता येतंय. हां. म्हणजे मी जरी डिरेक्टर असलो, तरी
तुम्हाला काय देता येते ते आपल्याकडून काढून घ्यायचे. हा दिलीपजींचा एक फार मोठा हातखंडा होता. आणि मेघनाताई म्हणजे वाचिक अभिनय काय असतो हे मेघनाताईंनी मला शिकवलं. अच्छा. आपण नेहमीच बोलतो, कॅज्युअल बोलतो, यांच्याशी बोलतो, त्यांच्याशी बोलतो. बऱ्याच वेळा फंबल होतं. पण शब्द कसे मोत्यासारखे पाहिजेत. हा. असा पडला की टन, 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 टन करत गेला पाहिजे. खणखणीत शब्द पाहिजेत. बरोबर. त्यासाठी भाषा शुद्धी फार महत्वाची आहे. हो, स, हो. श, श हे उच्चार का आहेत? या प्राथमिक गोष्टी आहेत. ह्या कलाकाराला यायलाच पाहिजे. आता फार फास्ट झालंय. शिकण्याची वृत्ती म्हणून जरा कमी झालेली आहे. त्यांना लगेच पाहिजे सगळं. बरोबर. पण आम्हाला त्या काळात जे घासून घेतलं नाही या लोकांनी, हा, हा. त्याचा हा परिणाम झाला की कमीत कमी भाषा शुद्धी, उच्चार ह्याच्यामध्ये आम्ही प्रगत आहोत. बरोबर. हे नक्की. नक्की, नक्की सर. चिरंजीव आईस हे तुमचं पहिलं व्यावसायिक नाटक होतं. हो. जवळपास त्याचे 250 प्रयोग झाले. हो, हो. मग हे जे काही अनुभव आहेत सगळे आयुष्यभरासाठी लक्षात राहण्यासारखे हो, हो. आहेत. मग त्यातून काही घटना किंवा त्यातून एक समाधान वेगळं काही मिळालं? समाधान म्हणजे आतापर्यंत प्रायोगिक करत होतो. या. चुका बिका झाल्या चालेल या. बरोबर. मला भाग्यश्री त्यांनी एक गोष्ट सांगितली होती. अच्छा. अन्वय, हे प्रायोगिक नाटक नाहीये. हे व्यावसायिक. कमर्शियल नाटक. हो. इथे समोरचा प्रेक्षक तिकीट काढून आलेला आहे. हो. त्यांनी काही पैसे लावलेत. आणि तिथे जर तुम्ही कॅज्युअल अप्रोच ठेवला, तुम्ही चुकलात, ते मान्य नाही. त्यामुळे कमर्शियल नाटकामध्ये चुका अपेक्षित नाही. कारण प्रेक्षक तिथे तिकीट काढून आलेला आहे. हो, हो. साचेबंद आहे. एका टाइम फ्रेममध्ये ते आहे. तुम्हाला ते तसंच करायचं आहे. तुम्हाला डिरेक्टरनी जे सांगितलं तेच करायचं आहे. त्यामुळे कमर्शियल नाटकाचा व्ह्यू आणि प्रायोगिक नाटकाचा व्ह्यू थोडासा वेगळा आहे. बरोबर. पण कमर्शियल तुम्हाला खूप शिकवणंही जातं. कमर्शियल नाटकामध्ये जेव्हा तुम्ही स्टेजवरती जाता, तेव्हा तुमचा अप्रोच हा कॅज्युअल नसतो. म्हणजे प्रायोगिकमध्ये सुद्धा नसतोच, पण कमर्शियलचा अँगल वेगळा असतो. अच्छा. आणि कमर्शियल नाटकं तुम्हाला एक गोष्ट मात्र नक्की शिकवते. हम्म, हम्म. जी डिलिव्हरी आहे, प्रेक्षकांना जे बांधून ठेवायचं आहे, ते कमर्शियल नाटक तुम्हाला जास्त चांगलं शिकवतं. हो. जसं तो मी नव्हेच आहे. अच्छा. कारण तो मी नव्हेच म्हणजे पंतांनी 2,500-3,000 हजार प्रयोग त्याचे हो, केले. हो. जास्तही गावाखेड्यामध्ये प्रयोग केले. लोकांना नाटक तोंडपाठ आहे. तसंच हे कमर्शियल नाटकाचं असं आहे की लोकांना माहिती असतं सगळं. बरोबर. त्यामुळे तिथे तुम्ही जास्त खेळू नाही कुठलीही शकत. चूक हे नाही होणार. हां, अजिबात नाही. म्हणजे करू नये. करू नये. मी तर म्हणतो. बरोबर. दुसरं की व्यावसायिक रंगभूमी आणि राज्य नाट्य स्पर्धेची रंगभूमी जी काय आहे, हं. यामध्ये तुम्हाला कोणता मूलभूत फरक जाणवतो किंवा ह्यातून काय हे होतं? नाही खूप आहेत ना फरक त्याच्यामध्ये. हं, हं. म्हणजे आता तुम्ही तर सेट डिझायनर आहात. हो. तुम्हाला सांगावं लागूच नाही खरं तर. आता इथे एखादी वस्तू ठेवली आहे. हं, हं, हं. प्रायोगिकमध्ये यातली एखादी वस्तू नसली तरी चालेल. चालते. बरोबर आहे. पण कमर्शियलमध्ये हं. जो सेट आहे ते सगळं पाहिजे. बरोबर. कारण हायगाय नाही चालणार तिथे. प्रेक्षक पडदा उघडल्यानंतर जे बघणार आहे ना, पहिल्यांदा तिथून त्याच्यावरती त्या नाटकाचा इम्पॅक्ट बरोबर आहे. त्या प्रेक्षकावरती होणार आहे. 50-60% इम्पॅक्ट सेटच एक्झॅक्टली. दाखवतो. प्रायोगिकमध्ये हं. बॅकड्रॉपवरती सुद्धा नाटक चालतं. हो. 2 खुर्च्यांवरती पण नाटक चालतं. कारण तो विषय तसा असतो. हं. कमर्शियलमध्ये आता काही काही चालतं, पण कमर्शियल हे भव्य दिव्य असतं. बरोबर. त्याला व्यवस्थित पैसे लावले गेलेले असतात. त्याची भव्यता ही प्रेक्षकांना दिसावी यासाठी प्रयत्न केलेले त्याचा असतात. आनंद घेता आनंद यावा. घेता येतो. बरोबर. म्हणून कमर्शियल नाटक आणि प्रायोगिक नाटक ह्याच्यामध्ये हा एक मूलभूत फरक आहे. हं. सेकंडली कलाकार. प्रायोगिकमध्ये स्ट्रगलर्स असतात. जेव्हा आम्ही स्ट्रगल करायचो तेव्हा प्रायोगिकमध्ये आमची काही नावं वगैरे नव्हती. आजही काही हं. विशेष नावं नाही घेत. पण त्यावेळेस सुद्धा ती नावं वगैरे नव्हती. पण त्यांना प्रायोगिक रंगभूमी घडवते. हो. म्हणून ती फार महत्वाची आहे. कमर्शियलमध्ये नाववाले कलाकार असतात कारण त्यांच्यावरती बुकिंग चालतं. हो, हो, हो. हा एक मूलभूत फरक आहे. मग त्यांच्याबरोबर मग बाकीचे जे प्रायोगिकमधले असतात ते सुद्धा जोडले जातात. त्यांनाही स्टेज चांगलं मिळतं. मग त्यांचीही नावं नंतर होतात आणि पुढे-पुढे मग त्यांच्या नावाने सुद्धा नाटकं चालतात. हा एक प्रवास आहे. बरोबर आहे. हे प्रायोगिक आणि कमर्शियल दोन्हीकडे सारखंच आहे. नक्की, नक्की, नक्की. 1996 मध्ये व्हॉइस ओव्हर क्षेत्रात तुम्ही प्रवेश केला हो, हो, हो. हां. आणि त्या काळात हे माध्यम नवीन होतं. हो, हा अगदी. प्रवास नक्की सुरू कसा झाला? म्हणजे ॲक्चुअली तुमचं म्हणजे मी लहानपणापासून आपली जेव्हापासून 2002-03 पासून ओळख अगदी, आहे. अगदी. तर त्या खूप मी ऐकलेल्या आहेत. हां. रेडिओवरच्या जाहिराती हां, असतील किंवा गणेशोत्सवातल्या असतील ते. मग त्याची सुरुवात किंवा तो आवाज तुमचा आवाज कुठल्याही चौकात लागला तरी अरे हा अनोळींचा आवाज आहे. बघा आपण नेहमीच बोलतो. हं. पण आपण कधी आपला आवाज ऐकत नाही. हां. एक सायकॉलॉजी आहे. बरोबर. मला सुद्धा माहित नव्हतं माझा आवाज कसा आहे. एकदा टिळक स्मारकला माझा मित्र मला भेटला. अच्छा. आणि तो म्हटला, "अरे बरं झालं देवासारखा भेटलात." हां. म्हटलं, "काय रे बाबा काय झालं?" तर "तू नाटकात काम करतोस ना?" हं. म्हटलं, "हो करतो." "एक काम कर ना, हं. एक पान आहे माझ्याकडे. बरं.
तेवढं मला रेकॉर्ड करून दे ना. म्हणजे काय करायचं असतं? तो म्हणाला रेकॉर्डिंग स्टुडिओ असतो, हां, तिथे हां. जाऊ आपण. एक तेवढं मला तू वाचून दे. मला ते म्हणजे काय ती जाहिरात होती का काय होतं हो. मला काय आठवत नाही नीट. म्हटलं, "अरे हे मी कधी केलेलं नाही. मला काही माहिती नाहीये." हं, हं. तो म्हणे, "चल मी तुला सांगतो. पण आता तू भेटलाच आहेस आणि माझी आता गरज आहे. तर बरं. तू चल माझ्याबरोबर." म्हणून सदाशिव पेठेतल्याच एका स्टुडिओमध्ये त्यांनी मला नेलं. ते पान दिलं. हं. मी मग त्यांनी मला सांगितलं कसं वाचायचं. तर एक ते छोटंसं पान होतं. 12-15 ओळी होत्या त्या वाचायला मला कमीत 30-40 मिनिटं लागली. बरं. कारण मला अनुभव नव्हता. तो हं. माईक, ती बंद खोली हो, हो. आणि असं सगळ्या दडपण लोकांच्या नजरा आणि तो तुमच्यावरती. समोरचा सारखा असा म्हणायचा, असं. वाढवा. काय आपलं केलं बाबा. पण चांगलं झालं. बरोबर. तो जो रेकॉर्डिस्ट होता, हां, हां. तो म्हणाला, "नाव काय तुमचं?" हं. म्हटलं, "हे नाव आहे." "मग तुमचा आवाज चांगला आहे. हं, हं. तुम्ही ही कामं करता का?" म्हटलं, "हे पहिला प्रसंग आहे माझा. मी अच्छा. आजपर्यंत ही कामं केलेली नाहीयेत." बरोबर. झालं ते सगळी चर्चा. आम्ही दोघं खाली उतरलो. हं. त्यावेळेस त्यांनी मला ₹50 दिले. बरं. म्हटलं, "हे काय?" हं. तो म्हटलं, "हे मानधन आहे. हं. तुम्ही जे वाचलं." अरे! वाचायचे पण पैसे मिळत आहेत. वाह, वाह! क्या बात है! आणि मग त्यानंतर या नवीन क्षेत्राकडे हं, हं. माझी शोध मोहीम सुरू झाली. बरोबर. मग इकडे जा, तिकडे जा, ह्यांना भेट, त्यांना भेट हं. आणि त्याच दरम्यान गणपती आले. हं, हं, हं. गणपती आल्यानंतर काही स्टुडिओजना भेटलो. बरोबर आहे. मग देखाव्यांचं रेकॉर्डिंग हो, हो. आणि या देखाव्यांच्या रेकॉर्डिंगमुळे मात्र मला खूप फायदा झाला. राक्षसाचाही आवाज काढायचा, हो, हो, हो. देवाचाही आवाज काढायचा, सामान्य माणसाचाही आवाज हं, काढायचा. हं, हं, हं. मग याची मी माझीच प्रॅक्टिस करायला लागलो. अच्छा. व्हॉईस मॉड्युलेशन ओके. कसं करायचं? त्यावेळेस काही असे इन्स्टिट्यूट वगैरे नव्हत्या. तुम्हाला हो, हो. शिकवायला कोणी नव्हतं. तुम्हीच तुमचे गुरु होता आणि तुमचे बरोबर. तुमचे शिष्य होता. हो, हो, हो. आणि मग व्हॉईस मॉड्युलेशन मी माझं शिकलो आणि मग या क्षेत्रामध्ये माझा चंचू प्रवेश झाला. मग जवळ-जवळ 20 वर्ष हं, हं. पुढची मी गणपतीचे ऑडिओ रेकॉर्डिंग्स करत होतो. म्हणजे पारंपरिक देखावे असतील, पारंपरिक देवदत्तांचे देखावे, असतील, आधुनिक सामाजिक विषय देखावे, असतात. सामाजिक सगळं बरोबर, झालं बरोबर. त्याच्यामध्ये. हं, हं. मग जाहिरात क्षेत्र, टीव्हीवरच्या जाहिराती, त्यांना व्हॉईस देणं, हे मग सुरू झालं. पण आता म्हणजे प्रेक्षकांना आमच्या पाहायला आवडेल, की एखादी झलक, की समजा तुम्ही एखाद्या साड्यांची जाहिरात करता, हां. की जरी रेडिओवरती सकाळी-सकाळी रेडिओ चालू आहे, चहा हं, पिता तरी हं, आवाज येतो, की अरे हां, हं, तर ती एखादी तुम्ही झलक दाखवा किंवा हं, गणपतीमध्ये एखादं कुठलंतरी, मग ती हं. कशी तुम्ही हे करता? झलक दाखवायला काही हरकत नाही. हां. पण काय होतं माहिती आहे का संदीपजी, हां, हां, हां. तो एक टेम्पो असतो तिकडचा. अच्छा, अच्छा. बरोबर. हां, हां. मी आत्ताही तुम्हाला एखादा म्हणजे राक्षसाचा आवाज काढून दाखवू शकतो. म्हणजे हं, हं, हं. अ, मी आता त्याच्यामध्ये काय करतो, मी देव पण करतोय, अच्छा. मी राक्षस पण करतोय. वाह, वाह! हं. आता देव आहे. मग देव कसं बोलतील? आता देवांना तर मी काही बघितलं नाही, ते कसं बोलतात ते मला बरोबर. माहीत नाही. हे आपलं इमॅजिनेशन आहे, काल्पनिक की देव आहेत तर देवांचा हा असा आवाज असावा आणि राक्षस आहे तर राक्षसाचा असा आवाज असावा. हं, हं, हं. मग देव म्हणतात, "वत्सा, काय त्रास आहे तुला? हं, हं. का असा दुःखी दिसतोयस?" हा देवाचा टोन झाला. हं. आणि तो जो वत्स आहे, तो मूळ राक्षस आहे. हं, हं, हं. पण तो ते रूप घेऊन तिथे आलेला आहे. बरोबर. आणि अशा संभाषणातून त्यातलं मूळ रूप त्याचं जागृत झालंय आणि तो म्हणतो, "भगवंत, हं. मला विचारताय तुम्ही हे? हा? बऱ्याच दिवसानंतर आपली गाठ पडलेली आहे. आता दाखवतो, याच दिवसाची वाट पाहत होतो." वाह, वाह! हे असं मग ते फटाफट हे बरोबर, सगळं मला या माध्यमाने शिकवलं. बरोबर. आता ही अशीच झलक दाखवली आहे. हं. तो तिकडचा टेम्पो वेगळा तो असतो. वेगळा आहे. हां, बरोबर. त्यामुळे प्रेक्षकांनी सुद्धा ऐकताना समजून घ्यावं अशी माझी इच्छा नाही, नाही. प्रेक्षकांना नक्कीच तुमचा आवाज ओळखीचा आहे, माहितीचा आहे. आता जाहिरातींमध्ये बऱ्याच वेळा काय हां, असतं, साड्यांच्या जाहिराती, साड्यांची जाहिराती असतात. ज्वेलर्स असतात हं. किंवा रेनकोटपासून सगळ्याच ऑल ओव्हर. मग त्यातून नक्की आता अनुभव म्हणजे कसं तुम्हालाही माहिती असतं, हो. की कुठली गोष्ट कशी कुठल्या तळमळीने, आत्मीयतेने सांगायची असते. मग त्यातून ॲक्चुअली तुमच्या आवाजातच ती कळती गंमत असते, की ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचली पाहिजे. कसं आहे संदीपजी, हं. जाहिरात असते ना, हां. जाहिरातीला एक टाईम फ्रेम असतो. अच्छा. हां, बरोबर. 30 सेकंद, हो, हो, 40 हो. सेकंद, 50 सेकंद, हार्डली 1 मिनिट. तेवढ्यातच तुम्हाला जातं. तुम्हाला जास्ती जाहिराती ह्या 30 सेकंदाच्या आसपास, 20 सेकंदाच्या आसपास असतात. बरोबर आहे. तुम्हाला तेवढ्याच सेकंदामध्ये तो मेसेज पोहोचला पाहिजे. त्या लोकांपर्यंत गेला पाहिजे आणि तो माणूस लगेच त्याच दिवशी त्या दुकानात गेलाही पाहिजे. असं त्यांचं एक गणित बरोबर असतं. आहे, बरोबर आहे. जर तुम्ही तिथे खेळत बसलात, हं. तुम्ही चुकीच्या शब्दांवरती स्ट्रेसेस दिले, तर बरोबर. त्याचा अर्थही बदलतो. हं, हं, हं. त्यामुळे कॉपीरायटर जो असतो, हं. जो ती जाहिरात लिहितो, त्याला अपेक्षित हे आहे. बरोबर आहे. तुम्ही अजून जास्त दिलत,
तर तो दोघांचा फायदा होतो. म्हणजे ज्याच्या कंपनीची ही जाहिरात आहे त्याचा बरोबर. सेल वाढतो. हम्म, हम्म. लोकांना ते व्यवस्थित कळतं की अरे ही साड्यांची महाराणी, हो हो हे फेमस दामिनी, हा असं तिकडे जाऊया. स्वामिनी. असं काही असतात. हा. मग खतं आहेत, हम्म, अं, सोन्या चांदीचे व्यापारी आहेत. बरोबर. या सगळ्यांच्या या ज्या जाहिराती आहेत या एवढ्या टाइम फ्रेम मध्ये बसून तुम्हाला लोकांना तिकडे जायला भाग पाडण्याचा सूर, हम्म, हम्म, हम्म. स्वर तो द्यावा लागतो. बरोबर आहे. आणि मग तिथे थोडेसे एक्सपिरियन्स जे व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट असतात त्यांना घेतलं जातं आणि त्यांच्याकडून या जाहिराती करून घेतल्या जातात. बरोबर आहे, बरोबर. हम्म. आता बऱ्याच वेळा मी आता सासवडचा आहे. हम्म. सासवड स्वारगेटवर बरेच वेळा मी आलेलो आहे. हो. स्वारगेटचे त्या करण्याला पण बऱ्याच वेळा तुमचा मी आवाज ऐकला आहे. ह्याच्यात एस टी स्टँड हो, वरती हो, yes, yes. त्याच्या जाहिराती बरोबर आहे. चालू असतात. हा. तिथे सुद्धा दिले. आता मग त्याच्यानंतर ही पण प्रथा आली. हम्म. रिक्षा फिरतात. हो गावचे. रिक्षांवरती काही जणांचं आकाशवाणी किंवा दूरदर्शनचं बजेट नसतं. Yes, yes. तर मग ते रिक्षावरती त्यांचे जाहिराती फिरवतात. हम्म. मग काही सामाजिक कार्यक्रम असतात, त्यांची एक अनाउन्समेंट असते. बरोबर आहे. आणि कलाकाराला कसं आहे, कुठलंही क्षेत्र असं नाही की ते त्यांनी करू नये असं नाही. तो सगळं करू शकतो बरोबर आहे. आणि त्यांनी ते सगळं करावं. असा जर कलाकार म्हणाला ना, की नाही मी फक्त पिक्चरच करणार, मी हे हा. नाही, 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 तसं नाही. बरोबर. कलाकार हा खूप फ्लेक्झिबल पाहिजे. येस येस. त्यांनी नाटकही केलं पाहिजे, त्यांनी सिरियलही केली पाहिजे, त्यांनी पिक्चरही केलं पाहिजे, बरोबर. त्यांनी आकाशवाणीच्या जाहिराती केल्या पाहिजे, दूरदर्शनच्याही केल्या पाहिजे आणि रस्त्यावरती फिरणाऱ्या रिक्षांच्याही माध्यमातून वा तो वा. मेसेज दिला गेला पाहिजे. तो परिपक्व कलाकार. नक्की नक्की म्हणजे खूप आवडली ही गोष्ट. Yeah. कारण तुमचा तेवढा अनुभव आहे. हो हो. त्यातून नवीन पिढीला पण ही गोष्ट Yes. कळते की बऱ्याच वेळा लोक काय करतात की नाही मी आता एक फिल्म केला, एक रोल केला, एक असं हिरो नाही. त्यातून ते अडकले जातात त्याचं actually. कारणही मी सांगतो. हा. कलाक्षेत्र हे फार अस्थिर आहे. हम्म, हम्म, ते परमनंट नाहीये तुमच्यासाठी. हम्म. बरोबर आहे. हा. आज तुम्ही इथे आहात, उद्या तुम्ही तिथे याल. या सगळ्या शक्यता गृहीत धरून आणि हम्म. मी अनभिषिक्त सम्राट आहे या क्षेत्रात. अच्छा नाही बरोबर. तुम्हाला रिप्लेस करणारं कोणीतरी असेल. हो हो. पण तुमचा जर स्वभाव हम्म. सगळ्यांना घेऊन जाणार असेल तर या रिप्लेसमेंटच्या युगामध्ये सुद्धा तुमची आठवण काढली जाते. बरोबर आहे. तुम्हाला बोलवलं जातं. पण तुम्ही जर रूढ वागलात, हम्म. डिस्टन्स ठेवून वागलात, तर लोक सुद्धा विचार करतात जाऊ दे ह्याला कशाला बोलवलं, त्याला बोलवा. हा, हा. हा. हा म्हणजे काम असेल तरी स्वभाव तुमचा व्यवहार Exactly. हे सगळ्या गोष्टी मिळून मिसळून राहावं. त्यामुळे या क्षेत्रामध्ये अनेक मित्र आहेत माझे बरोबर. आणि तसंही मित्र जमवण्याचा छंद असल्यामुळे हा, हा. एकच नाहीये, बरोबर. लाखो आहेत. हे तुम्ही लहानांपासून थोरांपर्यंत म्हणजे सगळ्यांना अगदी. जवळ करून अगदी तुम्ही अगदी पाहिलेलं अगदी. आहे. हो. सेटवर असेल, इतर हम्म. सेट पडद्यामागे असेल. म्हणजे मला नाही आठवत की मी भांडलोय, पण माझी लोक भांडलेली. आता तुम्ही सगळ्या क्षेत्रात काम केलेलं आहे. हो. पण व्हॉइस ओव्हर, सूत्रसंचालन, जाहिराती, डॉक्युमेंटरी, अभिनय या सगळ्या माध्यमात जास्त आवडतं कुठलं आहे? म्हणजे की यार हीकडे जास्त जोर आहे माझा किंवा असं काही आहे का त्याच्यामध्ये? मला रेकॉर्डिंग जास्त आवडतात. अच्छा. हा, हा, हा. कारण तिथे ना तुम्ही दिसत नसता. बरोबर. काय दिसत असतं? तुमचा स्वर. बरोबर. आणि हा कोणाचा आहे असं म्हणून लोक शोधतात. पण हो हो हो. चित्रमाध्यमामध्ये तुम्ही दिसता, हम्म, हम्म. लोक ॲप्रिशिएट करतात किंवा कधी कधी म्हणतात नाही अरे याला जमलं नाही, असं नाही तसं नाही. दोन्ही प्रकार असू शकतात ना बरोबर. त्याच्यामध्ये. हा, हा. पण मला रेकॉर्डिंग जरा जास्त आवडतं. जास्त. म्हणून मी थोडं कमी त्या माध्यमामध्ये जातो. पण स्टेज शो, अच्छा. अँकरिंग, हो हो. रेकॉर्डिंग तिकडे ही जास्त. माझ्या आवडीची क्षेत्र आहेत Yes, जास्त. yes, yes. आता कसं होतं अमिताभ बच्चन यांच्या आवाजावरून ओळखतात. हो नाना पाटेकर हो हो हे बरीच उपेंद्र लिमये यांचा आवाज हो, असेल हो. वेगळं असतं आवाजामध्ये. हम्म. तो आवाज घरी किती धागोचा ऐकला तरी अगदी, अगदी. कळतं. तसं म्हणजे मला एक हं. फार सुंदर पॉइंट काढलाच आपण. हा हा हा. काय झालंय, मी एकदा बसनी चाललो होतो, हम्म. कोल्हापूरलाच चाललो होतो. फोन आला, मी फोनवरती बोललो कोणाशी तरी. माझी शेजारी एक व्यक्ती बसली होती. अच्छा. त्या व्यक्तीने मला काय विचारावं, हम्म, हम्म. तेव्हा मला ते कळलं की अरे असं पण असू शकतं. बरं. ते म्हणे तुम्ही गाढवाच्या लग्नात काम केलंय हा का? हा. तर म्हणलं हो. का हो, तुम्हाला कसं कळलं? कारण तो गेटअप होता ना, साधूचा वेश वगैरे बरोबर. होता. बुवा तू कोण आहे रे? अरे बाबा मी संन्यासी आहे. त्यात हसण्यासारखं काय मग? मला पण दे ना यार थोडा संन्यास. थोडा बालका, हे काय किराणा मालाचं दुकान आहे का? थोडा दे जास्त दे करायला हा? ते म्हणे आवाजावरून ओळखलं. हम्म. म्हटलं काय सांगताय? वा वा. म्हटलं तो अहो मी तो दररोज बघतो पिक्चर. क्या बात. तो आवाज इतका कानात बसलाय ना, हा. म्हणजे हे मी माझं कौतुक करतो अशातला भाग नाही, पण हम्म. लोकांचं किती बारीक लक्ष असतं बरोबर आहे. हा. हे सांगण्याचा प्रयत्न आहे. नक्की नक्की. मी म्हटलं ओळखलं त्यामुळे? हो म्हणे हा आवाज अगदी कानात फिट बसलाय माझ्या. कमाल आहे बाबा तुमची. नाही, नाही, ग्रामीण शैली आपलं प्रकाश अगदी, अगदी. नाटक आणि
मकरंद दादा किंवा सगळेच खूप हो. सुंदर सिनेमा झाला ती होता. भट्टीच जमली होती भट्टीच तशी. जमली होती. हा. म्हणजे आता माझा मुलगा नवदीप छोटा आहे, हो. पण त्याला गाढवाचं लग्न खूप सिनेमा आवडतो. हे आपला विषय तो विषय- आवाजावरून निघाला, हो 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 म्हणून मी हम्म. तुम्हाला हे उदाहरण दिलं. नक्की असं आहे. नक्की नक्की. यानंतर सर आता शिवाजी राजा ही तुमची पहिली दूरदर्शन मालिका होती हम्म. आणि विनय आपटे सोबतचा तो काम करण्याचा एक अनुभव होता. हो. तर तो काळ आता बरेच सिनेमे आता महाराजांवरती येत आहेत, हो, हो. ऐतिहासिक येत आहेत, हो हो पण त्या काळात तेवढं हम्म. तंत्रज्ञान प्रगत नव्हतं किंवा वेगळ्या ठिकाणी लोकेशन होते. सापसा वाडा होता मला वाटतं. हो, सापचा वाडा होता. मध्ये बरोबर. शूटिंग होतं. बरोबर. मग तो अनुभव त्या काळातलं भालजी पेंढारकरांचे पहिले चित्रपट होते. हम्म. नंतर ह्याचे म्हणजे विनय आपटेंबरोबर काम करण्याची गंमत किंवा एक वेगळा अनुभव कसा होता तुमच्याबरोबर? एक किस्सा सांगतो तुम्हाला. हम्म. मला नाटकांची ओढ होती. अच्छा. मला स्टेजवरती यायचं होतं. कोणीतरी मला सांगितलं, मुंबईला शिवाजी पार्कला विनय आपटे सरांचं ऑफिस आहे, त्यांना जाऊन भेट, त्यांची बरेच प्रोडक्शन असतात, तुला कुठेतरी चान्स मिळेल. अच्छा. मी त्यांच्याकडे गेलो. त्यांनी माझी सगळी चौकशी केली. अतिशय व्यवस्थित बोलले. बरोबर. चांगलाच माणूस होता. व्यवस्थित बोलले आणि मला म्हणाले, की "अरे, आत्ता माझ्याकडे काही नाहीये, हम्म. पण जेव्हा केव्हा असेल, अच्छा. तेव्हा मी नक्की तुला सांगेन." Yes, sir. असं म्हणून आमची ती सभा विसर्जित झाली. मी पुण्याला आलो निघून. कालांतराने बऱ्याच दिवसानंतर प्रोडक्शन हाऊसमधून फोन आला, की "अरे, ते सिरियल करतात महाराजांवरती, तर तुला बोलवलंय." Yeah, yeah. म्हटलं, "कुठे यायचंय मी?" ते म्हणे, "साताऱ्यात यायचं, अदालतवाड्यापाशी." मी बस पकडली लगेच. साताऱ्याला गेलो, अदालतवाड्यापाशी गेलो. त्यांनी मला असं पाहिलं. म्हटलं, "सर, मी तुमच्याकडे आलो होतो मुंबईला. आठवण करून द्यावी लागते बरोबर, ना." बरोबर. आम्ही ती करून दिली. असं, "हां, बरोबर आहे." त्यांचे किती लक्षात होतं माहीत नाही, पण ते हो म्हणाले. हम्म. म्हणे, "तुला मी इथे का बोलवलं माहिती आहे का?" म्हटलं, "नाही सर." "आदिल शहाचं कॅरेक्टर करायचंय." बरं. "वाटतोयस तू? अच्छा. त्याला कॉस्ट्युम द्या रे." हा. कॉस्ट्युम दिलं. व्हाईट कलरचा तो जोंगा-बिंगा घातला सगळा. बरोबर. आणि म्हणे, "डायलॉग ऑन आहे." 2-4 ओळी दिल्या. त्या म्हटल्या, "एक काम कर, पुण्यात जाऊ नकोस, इथेच थांब." म्हटलं, "सर, मी काय सांगेन, तुला काय करायचंय तू आता इथेच थांब. आपलं उद्या शूटिंग आहे ओके. आणि यू आर आदिल शाह." वा. म्हटलं, "क्या बात है." आणि महाराज म्हणजे महाराजांच्या प्रती तर काय बरोबर आहे. कुठल्या माणसाला प्रेम नाही मला सांगा. Yes, yes, yes. परप्रांतीय सुद्धा त्यांना वंदन करतात. हो नक्की. कारण कार्य त्यांचं असं आहे. आणि त्यांच्या ही पहिली सिरियल बरं का, हो, महाराजांवरची पहिली. या माध्यमातली पहिली सिरियल. चित्रपट झाले, हो हो. सिरियल पहिली. म्हटलं या सिरियलमध्ये आपल्याला काम, भलेही यवन कॅरेक्टर का असे ना, हम्म. महाराज भेटणार आहेत मला, दूरदर्शनवरती घराघरात पाहिले जाते. घराघरात पाहिली जाणारी. आणि मग ती पहिली सिरियल केली महाराजांची. लागोलाग राजे शिव छत्रपती, हो. त्याच्यामध्ये शहाजहान. नितीन चंद्रकांत अहो देसाई. काय सांगायचं तुम्हाला, अगदी म्हणजे अमोलजी होते त्याच्यामध्ये. हो, yes. ती दुसरी झाली. तिसरी हिंदीमध्ये केली मी कलर्सला, अरे वा. वीर शिवाजी. क्या बात आहे. त्याच्यात मोहिते मामाचं कॅरेक्टर होतं माझं. वेगळे कॅरेक्टर तुम्हाला वेगवेगळे करायला सगळे वेगवेगळे वा, वा, कॅरेक्टर्स. वा. पण आहे भाऊ, महाराजांनी हे करून घेतलं आमच्याकडून, एवढं मात्र नक्की. नाही आहे ना त्या हेच एकाच विषयाच्या वेगवेगळ्या भूमिका हो, तुम्हाला हो, करायला हो. मिळाल्या. हो. मग आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो त्या अगदी काळात. अगदी अगदी. आणि माध्यम कमी होतं, इतर चॅनल कमी होते, हम्म. पण तरी पण त्या काळात सिनेमा आणि दूरदर्शन सुरू झाल्यामुळे नवीन अगदी. नवीन प्रत्येक जण तो पाहायचा कॅरेक्टर. बरोबर, मग बरोबर. आजही लोक तुमचे त्या काही जुनी लोक जे आहेत हो, त्यांना ते पाहायला बघतात ना. म्हणजे पाहतात किंवा ओळखतात. हो हो, अगदी ओळखतात. दुसरं सर की आता 29 मालिकांचा आणि 42 चित्रपटांचा प्रवास करताना प्रत्येक माध्यमात काम करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. हो. ती कशी बदलत गेली? म्हणजे तुम्ही नाटकात काम केलं, हम्म. व्हॉइस आर्टिस्ट काम केलं, मालिकांमध्ये गेला, चित्रपटामध्ये, आता वेब सिरीज जाहिरातीपर्यंत तुम्ही आहात. हम्म. मग तुम्ही स्वतःला डेव्हलप म्हणजे तुम्ही तेव्हा जे मला दिसतंय ते अजूनही तीच गोष्ट, ती एनर्जी आहे. आणि ते दिसतं. म्हणजे हे कसं मेंटेन करता हो. किंवा हे कसं तुम्ही हँडल करता वेगळ्या गोष्टी सगळ्या? मेंटेनन्स वगैरे असं काही नाही. Yeah. लोक म्हणतात तू व्हॉइसवर आर्टिस्ट आहेस, मग खाणं पिणं कसं असतं तुमचं. अच्छा. म्हटलं जे तुम्ही खाता पितात तेच मी खातो. तेलकट, तिखट काही नाही, तसं काही नसतं. आता तुम्हाला म्हणजे मी कम्पेअर करत नाही, पण सांगतो. हम्म. लताबाई होत्या. बरं. लताबाईंना हा प्रश्न विचारला होता, हम्म. की खाणं पिणं कसं, म्हणजे काय रिस्ट्रिक्शन. म्हणजे काही नाही रे, मला ठेचा आवडतो, अरे. मला तर्री आवडते, वा वा. मला मिसळ आवडते. आवाज हा तुमचा, हम्म. तो कसा राखायचा हे तुमचं कसं. हा, याचा अर्थ असा नाही की अतिरेक करा कुठल्याही गोष्टी, हा. पण जे नॉर्मल खातं ते खा. बरोबर. आवाज तुमचा आहे, आवाजावरती थोडे संस्कार तुम्ही करत असता, हम्म. तर आवाज टिकून राहतो. बरोबर. अभिनयामध्ये तुम्ही प्रत्यक्ष दिसता. हम्म. तुमच्यात पहिल्यांदा जे तुम्ही आलात Yes. आणि आज तुम्ही जे आहात याच्यामध्ये फरक पडलेला आहे. हो. मग हट्ट करू नका. त्या वयाला शोभेल असं काम करा.
येस. आणि समाधानी राहा. बरोबर. दरवेळेस तुम्हाला लीड रोल, मेन व्हिलन असं तर काही मिळणार नाही. हम्म, हम्म, हम्म. आता हे कॅरेक्टर रोल काय म्हणजे काय कमी चॅलेंजिंग आहेत का? खूप मोठी म्हणजे जबरदस्त आहेत. स्टोरीला एकदम टर्निंग पॉइंट जबरदस्त आहेत ते. बरोबर. त्यामुळे वेब सिरीज असो, नाटक असो, हम्म. सिरियल असो, सिनेमा असो, याच्यामध्ये तुम्ही त्या प्रमाणे बरोबर आहे. डेव्हलप होत जाता. त्याप्रमाणे तसे रोल तुम्हाला मिळत जातात आणि तुम्ही तुमचं काम करत राहता. बरोबर आहे. मराठी आणि हिंदी चित्रपट बरेचसे तुम्ही केली. हो. मराठी हिंदीत थोडंसं काही फरक, नाही, कामाच्या पद्धती किंवा कशा जाणवल्या काही? खूप आहे. हम्म. मराठीमध्ये काय होतं, थोडा बजेटचा पण इश्यू असतो. लवकर ते शूट करायचं असतं. बरोबर आहे. हा. प्रोड्युसर म्हणजे हे चूक नाहीये याच्यामध्ये. हौसेने करतात काही लोक आणि ही प्रोड्युसर मंडळी आहेत म्हणून मराठी चित्रपट तयार होत आहेत. बरोबर आहे. हा. हिंदीमध्ये काय होतं, मस्त बजेट असतं, दिवसाला 1 किंवा 1.5 सीन करतात. अच्छा. मराठीमध्ये तसं चालत नाही. मराठीमध्ये 2-2, 3-3 सीन करावे लागतात. हो, हो, हो. मराठीमध्ये तामझाम थोडासा कमी असतो, कारण पुन्हा बजेट. हिंदीमध्ये काहीच नाही हो, हम्म, हम्म, हम्म. भरपूर सगळं काही आहे. पण म्हणून मराठी पिक्चर हे कमी दर्जाचे आहेत का? नाही. उत्तम. म्हणजे जितकी मराठी इंडस्ट्री आज बघा तुम्ही, दर आठवड्याला 2-2, 3-3 पिक्चर रिलीज होत आहेत. हो, हो. चांगले चालतायत. म्हणजे हे हा. म्हणजे ही किती मोठी अभिमानाची बाब आहे. बरोबर आहे. त्यामुळे हे 2 माध्यमं जी आहेत, हिंदी आणि मराठी, खरं तर ह्यांचं कंपॅरिझन करू नये. हा, मग त्या लेवलला तिथे त्या लेवलला बरोबर ते आहे. व्यवस्थित त्यांचं काम करतायत हा. आणि अनेक कलाकारांना बघा किती कामं मिळाली आहेत. बरोबर. पूर्वी ठराविक 2-4 चेहरे होते. आज मालिका, वेब सिरीज, चित्रपट, अनेक कलाकारांना काम करायला संधी मिळते, स्वतःचं टॅलेंट दाखवायला संधी मिळते आणि मग ते पुढे जात आहेत. हे खरंच म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. बरोबर, बरोबर. दुसरं जर आता आजचं डिजिटल युग जे आहे, हम्म. OTTच्या युगात अभिनय क्षेत्रात नवोदित कलाकार बरेचसे येतात. हम्म. म्हणजे ग्रामीण भागातलं, शहरातून अट्रॅक्शन असतं लोकांना, हम्म. की अभिनयाचं हम्म. आपल्याला कुठेतरी दिसावं. बरोबर. पण हे करताना कुठल्या गोष्टीवरती भर त्यांनी दिला पाहिजे किंवा कसं केलं पाहिजे? किंवा पद्धत वेगवेगळी आहे. तुमच्या काळातली स्ट्रगल वेगळा होता, हो. आताच्या काळातला वेगळा आहे. आताचं वेगळं आहे, बरोबर आहे. मेन म्हणजे कॅरेक्टरायझेशन जे असतं ना, तुम्ही किती ऑब्झर्वेशन करता. आता आपण दोघं बोलतोय, मी नुसतं तुमचं ऐकत नाहीये, तर तुम्ही कसे बोलता आहात, बरोबर. तुमच्या लकबी काय आहेत, हा. या मला काही उपयोगी येतील का, येस, येस. हे जे ऑब्झर्वेशन असतं एका कलाकाराचं, बरोबर. ते वाढवलं पाहिजे. सेकंडली आपण काय रोल करतो आहोत, हम्म, हम्म, हम्म. त्या रोलमध्ये लेखकाने लिहिलेलं आहे, ह्याच्यापेक्षा आपण काय जास्त देऊ शकतो, स्वतःला किती आपण परिपक्व करू शकतो. एका नवोदित कलाकाराने स्वतःची भाषा, हे माध्यम बरोबर. आणि कान सदैव उघडे ठेवले पाहिजेत. बरोबर. काय काय करायचं आहे आपल्याला, त्याचा व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे आणि नाउमेद झालं नाही पाहिजे, की आज मला एक सिरियल मिळाली आणि पुढे मला काहीच मिळालं नाही, तर मी आता काय करू. नाही, प्रयत्न कर. बरोबर. इथे प्रत्येकाला स्कोप आहे. आज ना उद्या मिळेल. हा, पण तुम्ही जर मागे राहिलात ना, तर मागे 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 मागेच जा. बरोबर. तुम्ही इथे थांबू नका. हे संपलं लगेच दुसरीकडे प्रयत्न करा. मिळत राहतं, होत राहतं. नाउमेद होऊ नका. Yes. आणि सच्चा कलाकार कोण असतो, जो स्वतःला फसवत नाही. बरोबर आहे. हा, जे मिळेल ते प्रामाणिक करा. बरोबर. छोटा रोल, मी 1 दिवसाचाही रोल केलेला आहे. येस, येस. पासिंग शॉट्स पण दिलेले आहेत. या माध्यमाशी तुम्ही किती अटॅच राहता ते फार महत्वाचं आहे. सतत राहा. म्हणजे लोकही ओळखतात 4 चौघे आणि म्हणतात, अरे उसको बुलाव, त्याला बोलवा, यांना हा रोल द्या. हो, हो. हे जोपर्यंत त्या लोकांच्या मेंदूत तुम्ही फिज बसत तुम्ही नाही, नेहमी नजरेत पाहिजे. नजरेत पाहिजे. बरोबर. एक्झॅक्टली. त्यामुळे तो करत राहणं, अहो मिळतंच, अगदी व्यवस्थित मिळतं. वा वा वा. तर आता तुमच्या संपूर्ण प्रवासात असा एखादा प्रसंग आहे की ज्याने तुम्हाला कलाकार म्हणून नव्हे तर माणूस म्हणून पण एक बदलून टाकलं, की बऱ्याच वेळा कॅरेक्टर असतं ते एक माणसाला किंवा शिकवतं काहीतरी जगण्याला. अशी कुठली घटना आहे की त्या कॅरेक्टरने त्या कामाने मला एक वेगळं काहीतरी वळण मिळालं? देबू देवधरांची सिरियल करत होतो मी, साईबाबा. अच्छा. साईबाबामध्ये माळसापती हे कॅरेक्टर होतं माझं आणि आमचं शूटिंग किवळ्याला इथे चालत होतं. हो. शूटिंग करत असताना काय होतं, आता हे लाईट्स पण जे असतात किंवा कॅमेरा डिपार्टमेंटची काही लोक, त्यांना दोन्ही प्रकारचं जेवण असतं. अच्छा. तर सहज असा एक डोक्यात विचार आला,
म्हटलं देवदा साईबाबांची आपण सिरियल करतोय तर हा. शक्यतो व्हेज असावं हा ना, बरोबर आहे. हा. कारण सेट लावलाय द्वारकामाईचा. धार्मिक सगळं आता वातावरण. ते द्वारकामाईचा सेट आहे म्हणजे आता झाली ती द्वारकामाई आहे म्हणजे बाबा तिथे आहेत, असे असं नाही तसं तिचे ते आहेत. येस. अरे ते म्हणे त्यांना लागतं, आपण नाही असं काही करू शकत. त्या दिवशी कॅमेराच बंद पडला, कॅमेराच चालू होईना. बरोबर बरोबर. हा. मग नवीन कॅमेरा बोलवला, त्याला फंगस आला. मग शेवटी आम्ही प्रार्थना केली की म्हटलं बाबा चूक झाली, यापुढे ही सिरियल इथे जोपर्यंत शूट आहे तोपर्यंत हे खाऊ घातलं जाणार नाही. काही गोष्टी टाळूयात आपण इकडे. टाळल्या त्या. त्यानंतर जवळजवळ 108 एपिसोड निर्विघ्नपणे पार पडले आमचे. पण त्या ह्याच्यात आता तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्याकडे येतो की हे का तसं झालं. तिथे असणारी अनेक मंडळी आम्हाला सांगायची, काही बुजुर्ग माणसं पण ही तिथे यायची. शूटिंगमध्ये एक नियम असा आहे, लोकेशनवरती कोणी आलं त्याला कोणी नाही म्हणत नाही, खाऊ नकोस हे नको. हे सगळीकडेच चालतं. तिथे आता काही काही वेळेस असं व्हायचं की 50 जणांचंच बोलवलंय आणि आली आहेत एक्स्ट्रा कोणी आला बाहेरची अचानक. सगळी ती आलेली आहे, त्यामुळे ते कॅल्क्युलेशन जरा बिघडायचं. बरोबर. मी म्हणायचो बघा 2 पोळ्या एक्स्ट्रा भात द्या, काही हरकत नाही, दिलं तर चांगलंच आहे, आपल्याला त्याच्या कृपेने काही कमी नाही. त्या सेटवरती देणं, स्वतः कमी घेणं पण दुसऱ्याला देणं, त्याचा चेहरा जर आनंदी असेल बरोबर तर तुमच्या अवतीभोवती सगळीकडे आनंद आहे ह्याचा प्रत्यय आम्हाला त्यावेळेस आला. येतो. बरोबर. देत राहा, काही हरकत नाही, कारण आपण देतोय ना तर आपल्याला अजून येईल पण. साधू संतांनी ते सांगितलं. अगदी अगदी तसंच आहे ते. बरोबर आहे. हा. मग देण्याची वृत्ती, हातचं काय राखून ते ठेवायचं आहे ना, नाही. आपण आता सासवडमध्ये आपण बरेच कामं केली. हो. म्हणजे राजू फुलकर असतील, सुमित फाउंटन, कुणाल टी सिरीज, आपण ते मोरया गोसावी पण केली होती. मुक्ताई नावाची सिरियल मुक्ताई केली. होती, गणेश बरंच भक्त केलं होतं. मोरया गोसावी, राजू हो. सावंत त्याचे डायरेक्टर हो होते. हो हो. शेखर काळे त्याचे, शेखर काळे रवींद्र त्याचे. मंकणी अगदी, त्याच्यात अगदी. होतं. ते खूप ते वातावरण म्हणजे त्या काळातली गोष्टी म्हणजे मला आठवते अजून. म्हणजे मी खरं तर त्यातून शिकलो. म्हणजे आता मी काही जरी तुमच्या समोर असलो तर तुम्हाला सगळा प्रवास माहिती आहे. पण त्यातून काय होतं की वातावरण एक धार्मिक आपल्याला एक बोलणं, सेटवरचं वातावरण जसं तुम्ही म्हणालात की पॉझिटिव्ह एनर्जी असते. शिवाजी महाराजांचा चित्रपट आहे, अगदी. एक रुबाबात किंवा एक थोडंसं स्वाभिमान किंवा आपण काय म्हणतो महापुरुषांचा सन्मान त्यानुसार ते असतं सगळं. कॉमेडी चित्रपट असेल तर तसं वातावरण असतं. साधू संत जसं की तुम्ही म्हणाला साईबाबांचं ही गोष्ट. तसं आपण शूटिंग मंदिर असो, एखादा सेट जरी बनवला तो जरी खोटा असला तरी तर मंदिर त्याच्या मनातल्या ज्या भावना असतात आपल्या त्या खऱ्या खऱ्या जागृत होतात. तर तशा पद्धतीने आपण बऱ्याच वेळा ते केलेलं आहे. केलेलं आहे. आता आज मागे वळून पाहताना कोणत्या भूमिकेचा किंवा प्रकल्पाचा तुम्हाला सर्वाधिक अभिमान वाटतो की यार ही गोष्ट माझ्यासाठी नाव देऊन गेली, आनंदही देऊन गेली, हे समाधान मिळालं मला यातून. पहिला म्हणजे राजा शिव छत्रपतीमध्ये साकारलेला शहाजहान. वा वा. हा. अतिशय अवघड भूमिका होती. समोर यतीन कारेकर पण होते, अच्छा. जे औरंगजेबची भूमिका करत होते. Yes, yes. आमचे अमोलजी होते, जे महाराज करत होते. या सगळ्यांच्या समोर उभं राहायचं, पण आपली वेगळी इमेज निर्माण हा, करायची yes. आणि ती झाली. शहाजहान हा वेगळाच दिसला त्याच्यामध्ये. बरोबर. ते लोकांनाही खूप आवडलं. त्यानंतर दुसरी जी भूमिका आहे, ज्याने अक्षरशः घरादारात आम्हाला पोचवलं, ते म्हणजे गाढवाचं लग्न. हो. त्यात बुवाचा रोल हा. तो होऊन गेला. म्हणजे इतका सुंदर झाला होता तो. टेम्पोच असा होता त्याला की मकरंद आणि मी, आम्ही तसे मराठवाडा युनिव्हर्सिटीचे विद्यार्थीच, हो. दोघेही एकाच वर्गामध्ये होतो. आमचा टेम्पो पण चांगला जुळला होता. मग कधी तो सांगायचा, अरे असं करू तसं करू, गिव्ह अँड टेक पद्धतीने तो रोल झाला आणि इतका तो रोल गाजला, तो आजही गाजला. त्याची त्याचे ओळख आपल्याला. लाखो करोडो मीम्स त्याचे तयार झाले. बरोबर. असं काहीतरी प्रत्येकाच्या बाबतीत होऊन जातं कधी कधी. बरोबर आहे. हे दोन. आता तुम्हाला अजून कोणती भूमिका किंवा कोणत्या प्रकारचं काम करण्याची इच्छा आहे, अजून ती अजून अपूर्ण आहे किंवा असं वाटतंय तुम्हाला की यार आता एक काहीतरी करायचं राहील, असं काही वाटतंय का तुम्हाला? का? काय झालं, मी विलन केला, हम्म. मी पॉझिटिव्ह बाप केला, अच्छा. मी निगेटिव्ह बाप केला, मी भाऊ केला, मी साधुसंत केले, जवळजवळ सगळेच रोल झालेत. आता मला माझाच रोल करायचा आहे. अच्छा.
असं जर काय कोणी मला ऑफर केली हा, तर हा. निश्चित आवडेल. बरोबर आहे. कारण सगळे जवळजवळ सगळे कॅरेक्टर झालेले आहेत. हा होतं ना हा. कधी कधी की यार जवळजवळ तुमची इमेज तुमची ओळख हम्म. जी आहे तीच मिळाली अगदी तर उत्तम. झालेली आहे ती. कॉपी करण्यापेक्षा तुमचाच रोल तुम्हाला मिळाला येस उत्तम. येस माझी ओळख जी आहे अगदी तेच मला मिळालं हम्म. पाहिजे. नक्की नक्की छान. सर आता इतका तुमचा अनुभव आहे, हम्म. वेगवेगळ्या क्षेत्रातून काम केलंय, जवळजवळ 25-30 वर्षाचा अनुभव आहे. यातून आता जी धरपकड होते जसं हम्म. मगाशी तुम्ही म्हणला की हम्म. एखादा कलाकार येतो, एका रोल मिळतो, थांबतो. हम्म. व्हॉइस आर्टिस्ट येतो, थांबतो. किंवा वेगळं काहीतरी नाटकात येतो, पण नाटक काय रोज मिळत नाही. हम्म. मग त्यातून तो नाराज होतो, बॅकआउटला जातो, दुसऱ्या क्षेत्रात जातो किंवा इंडस्ट्रीकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन होतो. मग अशा लोकांनी किंवा नवीन येणाऱ्यांनी तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे, की यार तुम्ही कुठल्या गोष्टीकडे लक्ष द्या, प्राधान्य द्या, की तुम्ही ते टिकाल? ह्याच्यामध्ये या नवोदित लोकांनी जे आता इंडस्ट्रीमध्ये येऊ घातलेले आहेत किंवा हम्म. आलेले आहेत पण अजून स्थिर नाही आहेत, बरं. या लोकांना एकच सांगणं आहे. म्हणजे सांगणं म्हणजे काय, मी काय फार मोठा तत्वज्ञानी वगैरे अशातला भाग नाहीये, पण अनुभवातून मला अनुभवातून इतकं सांगायचंय बरोबर आहे. की धरसोड वृत्ती करू नका. हम्म, हम्म, हम्म. आज जमलंय, उद्या जमत नाही म्हणून दुसरीकडे गेलात, तसं करू ना. नोकरीमध्ये कसं असतं, तुम्ही जेव्हा नोकरी करता तुम्हाला साहेब रागवतो, हम्म. तुमच्या मनाविरुद्ध गोष्टी घडत ठरतं, असतात, पण बरोबर. तुम्ही काय नोकरीत असता, तुम्ही काय सोडत नाही. Yes. आणि शेवटी मग तुम्हाला त्याचं रिटायरमेंटच्या नंतर पेन्शनही मिळतं. बरं. आता पेन्शन बंद झालंय, पण त्या मिळत होती पेन्शन्स. म्हणजे तुम्ही जर पेशन्स ठेवला तर तुम्हाला पेन्शन सुद्धा चांगलं मिळू शकतं. Yes. हल्ली काय होतंय, हाच झालाय की हा मला असं बोलला, मी आता पुन्हा इकडे येणार नाही, हम्म. तो माझ्याशी नीट व्यवहारच करत नाही, मी आता तिकडे जाणार नाही. नाही नाही, तुम्ही तुमचं काम करा. अजून एक महत्वाची गोष्ट आहे, वाचा. हम्म, हम्म, हम्म. निरनिराळ्या लेखकांची पुस्तकं वाचा. बरोबर. हम्म. जे हे निरनिराळे लेखक आहेत, ते जे लिहितात, ते जे साहित्य आहे, ते जर तुम्ही वाचलं तर तुमची प्रगल्भता वाढेल. Yes, yes, yes. तुम्हाला अनेक गोष्टींचं ज्ञान होईल. पण पुस्तक उघडून वाचायची जर तुम्हाला आवड नसेल, तर मोबाईलमध्ये तर तुम्ही असताच. हो, हो. मोबाईल त्याच्यावर युनिव्हर्सिटीमध्ये जा, Yes. गुगलवरती जा, चांगल्या चांगल्या विषयाचे तिथे लेख असतात, ते वाचा. जितकं वाचाल ना, तेवढे तुम्ही वाचा. बरोबर आहे. म्हणून वाचन संस्कृती हवीच. दुसरी, जे माध्यम आपण स्वीकारलेलं आहे, हम्म. त्या माध्यमामध्ये तुम्हाला जरी यश येत नसेल, पळून जाऊ नका. Yes, yes, हो. राहा तिथेच. आज नाही तर उद्या तुम्हाला हवं ते मिळणारच आहे. Okay, okay. किती लोकांनी 10-10, 15-15 वर्ष स्ट्रगल केलंय, Yes, sir. त्यानंतर ते सुपरस्टार झालेत. हे मी आता इथे सांगत नाही, हे सगळं डॉक्युमेंटेड आहे. बरोबर. मग ही लोक जर निघून गेली असती हम्म, हम्म. तर ती आज कुठे असती? बरोबर आहे. पण आज त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली, त्यांच्या मनावरती अधिराज्य गाजवत आहेत. ते का? तर त्यांनी हे क्षेत्र सोडलं नाही. हो, हो, हो. प्रयत्नांती परमेश्वर. Yes. कष्ट केले, तसे कष्ट तुम्हालाही करायचे आहेत. नक्की. आणि कष्ट आहेत म्हणून पळून जायचं नाही, ते चुकीचं आहे. बरोबर. त्यामुळे जे स्वीकारलंय ना, जा पुढे, नक्की, नक्की. मार्ग मिळेल. खूप छान. आणि तुमच्या आगामी चित्रपट किंवा मालिका किंवा वेगळे आता नक्की नक्की काही पुढील नियोजन आहे ते आम्हाला ऐकायला आवडेल. काय होतं, बऱ्याच वेळा असं होतं, काही काही आता एक वेब सिरीज करतोय, पण त्यांचं असं म्हणणं आहे की ते सांगायचं नाही, हम्म, हम्म. आता डिस्क्लोज करायचं नाही. अच्छा, त्यामुळे बरं. त्याच्याबद्दल काही बोलत नाहीये. ओके, ओके. आता 2 पिक्चरचं माझं काम सुरू आहे. अरे वा. ते आता जुलै आहे, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये त्याचं काम चालू काम होईल. चालू आहे. हम्म, एक कोल्हापूर साईडला आहे हम्म. आणि एक पुण्यामध्ये शूटिंग आहे, वा वा, तेही चालू आहे. क्या बात आहे. सर आता जाता जाता प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल आमच्या? जाता जाता माझ्याबद्दल तर सगळं सांगून झालंय, अच्छा. पण मला एका व्यक्तीबद्दल तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजे हे माझं भाग्य आहे की त्या व्यक्तीने आठवणींनी मला इथे बोलवलं, आणि ती व्यक्ती म्हणजे संदीप इनामके. आर्ट डिरेक्टर आहेत. मूर्ती थोडीशी लहान आहे, पण कीर्ती प्रचंड आहे. मी या व्यक्तीला म्हणजे आदर्शच आहेत माझे ते, कारण यांची धडपड, धावपळ मी स्वतः पाहिलेली आहे. आणि मघाचा जो आपला विषय होता ना, की पळून नाही जायचं, हम्म. टिकून राहायचं, तर हे मूर्तिमंत उदाहरण आहे त्या गोष्टीचं. हाफ चड्डीमध्ये होता, असा बनियान बिनियान घालून यायचा, शिकायची वृत्ती होती. डिरेक्टर बनायचा, ए संदीप हे आण रे, आणतो सर, हे आणतो सर, हे इथं ठेव, आणतो सर, असं आणतो सर करता करता आज याला तेच डिरेक्टर, संदीप सर हे असं केलं तर चालेल का, हे असं केलं तर चालेल का. स्वतःचा मोठा आर्टचा स्टुडिओ त्यांचा सासवडमध्ये आहे. गणपतीचे सेट असतील,
मूर्त्या असतील, देखावे असतील, आज संदीप इनामके हे नाव पुण्याच्या क्षेत्रामध्येच नव्हे तर आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये अत्यंत आदराने घेतलं जातं. त्याच्या मागे एकच कारण आहे, सचोटी, आत्मविश्वास आणि काम करण्याची जिद्द. याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे आणि मी खरंच या व्यक्तीला खूप मानतो. मी जेव्हा या क्षेत्रामध्ये होतो हे एवढेसे होते, आज हे एवढे झालेत तरी सुद्धा मी यांना अरेतुरे करत नाही. कारण यांना मी आवाजावं यासाठी करतो, यांच्या कलेसाठी करतो. बरं. आणि अशी धडपड, अशी जिद्द प्रत्येकाने जर बाळगली तर या लेव्हलला ती व्यक्ती जाऊ शकते. एवढंच सांगू शकतो. धन्यवाद. नाही सर, तुमच्या मनाचा मोठेपणा आहे आणि खूप तुमच्याकडले शिकायला मिळालं नाही. मला. खूप शुभेच्छा तुम्हाला आणि तुम्ही खूप वेळ दिलात आम्हाला आणि तुमचा जीवन प्रवास उलगडला त्याबद्दल कला भ्रमंती सर्व टीमकडनं तुमच्या मनापासून आभार आणि धन्यवाद. तुम्हाला पुढील कारकिर्दीसाठी मनापूर्वक शुभेच्छा. वा वा, क्या बात. धन्यवाद सर. धन्यवाद.